आई आई काय बोलतोस तू? मी तुझी आई नाही, मी फक्त तुझ्यावरती आहे. तू माझा पुत्र नाही, मी तुझी माता नाही. काय म्हणालीस? फक्त इच्छा माझी परिपूर्ण करण्यासाठी एक युवक म्हणून तुला मी संदेश पाठवले. माझ्यापर्यंत तुला बोलविण्याचं कर्तव्य केलं. ते फक्त या पूजावतीच्या इच्छेसाठी हो, आणि ती इच्छा कधी परिपूर्ण होईल या इच्छेसाठी ही पूजावती एक सारखी आत बसली आहे. थांब थांब म्हणताई, या क्षणापर्यंत आई आई म्हणून तुझा मान ठेवला, आई म्हणून तुझ्या चरणाशी नतमस्तक झालो. आशीर्वाद मिळेल अपेक्षा होती, पण आशीर्वाद नाही. नकदोद प्रमाणे कृष्णांगराच्या बाबतीत या क्षणी या सदनात तू घडवू पाहतेस. याच्यासाठी झाली तेवढी शोभा पुरे झाली, झाला तेवढा प्रकार पुरेसा झालाय. म्हणून तुला सांगते, याच्यापेक्षा वेगळी तुझी कोणती इच्छा असेल, पुत्र म्हणून जर का प्रेम तुला हवं असेल, पुत्र म्हणून तुझी इच्छा पूर्ण कराव्याचं वाटत असेल, वेळ प्रसंगी माझा प्राण सुद्धा दे, माझा जीव सुद्धा माझ्या आईसाठी वेचीन. कृष्णा, आतापर्यंत लग्न झाल्या दिवसापासून राजकर्त्यानं जी इच्छा माझी परिपूर्ण केली नाही, त्याच इच्छेसाठी ही पूजावती एकसारखी आसुसली, आणि ती इच्छा मला तुझ्या